हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर तुम्ही कसे आहात? स्वस्त मस्त आणि आनंदी आहात ना? तर असेच आनंदी आणि मस्त राहात. तर आजचा आपला ब्लॉग आहे की फेस पॅक कसा बनवायचा आहे. आपल्याला फेअरनेस आपल्या चेहऱ्यावर पाहिजे असेल किंवा ग्लो पाहिजे असेल तर तुम्हाला हे करावं लागेल. तर सुरुवातीला तुम्हाला स्वच्छ तुमच्याकडे जे कोणतं फेसवॉश असेल त्याने तुम्हाला चेहरा 5 ते 10 मिनटं क्लीन करायचा आहे, मसाज करून आणि वॉश करायचा आहे. बघू शकता मी इथे वॉश केलेलं आहे. आणि तुम्हाला चेहऱ्याला कधीही टॉवेलनी असं रफ करून पुसायचं नाही, तर टॅप टॅप करून पुसायचं असतं, ठीक आहे. तर त्यामुळे रॅशेस होत नाही. तर सुरुवातीला आपल्याला घ्यायचं आहे दूध, त्याच्यानंतर हे आहे शहद आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बेसन 2 चमचे घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आपल्याला हे कशा प्रकारे तयार करायचे फेस पॅक हे आता आपण बघूया. तर सुरुवातीला आपण 2 चमचे घेतलेलं आहे बेसन. त्याच्यानंतर स्मॉल चम्मच अर्ध हळद तर टाकले तरी चालेल, अर्धा चमचा. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा 1 चमचा शहद आणि त्याच्यानंतर घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे दूध. तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढा फेस पॅक तयार करायचा असेल तेवढा, ठीक आहे. तर 2 ते 3 चमचे दूध घ्यायचं. याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाही, हे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात बघा, स्पूननी आपल्याला एक साईडनी पूर्णपणे त्याचा म्हणजे एक गोल गोल घुमवायचा आणि त्याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतात त्या निघायला पाहिजे, जेणेकरून मग त्याच्यामध्ये जे बेसन असतं ते ड्राय व्हायला नको, ठीक आहे. तर यासाठी तुम्हाला 5 ते 5 मिनटं कमीत कमी याला तुम्हाला चांगलं फेटायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जे शहद आहे, हळद आहे आणि बेसन आहे पूर्णपणे मिक्स होऊन जाईल, ठीक आहे. त्याच्यानंतर मी फेसवॉश केल्यानंतर बघू शकता चेहरा पूर्णपणे ड्राय झालेला आहे. पाणी पुसायचं आहे तुम्हाला पूर्णपणे. पुसल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला एकदा आणखी हाताने ते जे पॅक तयार केलेला आहे तो एकदा हाताने बोटाने तुम्हाला फेटून घ्यायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर आता बघा तुम्हाला कसं लावायचं आहे. तर एकदम डोळ्याच्या जवळ पण लावू नका, ठीक आहे. तर ते मी चुकून लावून घेतलेलं आहे, कारण कधी कधी होऊ शकते कोणाला जलन पण होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं डोळ्याच्या लांबच लावायचं आहे. तर हे पूर्ण चेहऱ्यावर तुम्हाला लावायचं आहे, ठीक आहे, व्यवस्थितपणे. आणि लक्षात ठेवा हे पूर्ण चेहऱ्याला तुम्हाला लावायचं आहे, कुठेही सुटता कामा नाही जर तुम्हाला ग्लो पाहिजे असेल तर ह्या फेस पॅकनी तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो येत असतो आणि फेअरनेससुद्धा येत असतो. तर तुम्हाला कमीत कमी हा फेस पॅक आठवड्यातून 2दा लावायला पाहिजे. तर लक्षात ठेवा ज्या 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 लेडीजला पिंपल्स वगैरे असेल त्यांनी हा फेस पॅक लावू नका. का बरं? कारण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे, ठीक आहे. विदाऊट हळद जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, ज्यांना पिंपल्स असेल त्यांनी, ठीक आहे. जर पिंपल्सवाल्यांनी हळद टाकलेला पॅक लावलेला असेल तर त्यांना जलन वगैरे होण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. तर तुम्हाला पूर्णपणे हे चेहऱ्यावर लावून घ्यायचे आहे अशा प्रकारे बघा, जसं की मी लावलेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मानेला वगैरे लावायचं आहे, नेकच्या खाली वगैरे बघू शकता. याच्याने बघा तुमच्या चेहऱ्यावर जे ब्लॅकनेस असेल ते सुद्धा म्हणजे कमी होत असतात. परंतु तुम्हाला हे डेली लावावं लागेल. कमीत कमी तुम्ही 1 ते 2 महिने यूज करून बघा. जर तुम्हाला इफेक्ट दिसला तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. परंतु जर तुम्ही असं करणार, 1 आठवड्यात लावणार आणि दुसऱ्या आठवड्यात लावणार नाही तर तुम्हाला फरक दिसणार नाही. तर लावल्यानंतर तुम्हाला कमीत कमी हे जोपर्यंत हे वाढत नाही, सुकत नाही, एकदम चेहऱ्याला एकदम आपल्याला एकदम असं कडक वाटत नाही तोपर्यंत ठेवायचं आहे. बघू शकता माझं पूर्णपणे वाढलेलं आहे, ठीक आहे. मला आजसुद्धा करता येत नाही आहे, म्हणजेच आपल्याला अशाच प्रकारे ते वाढू द्यायचे आहे, पूर्णपणे ओलं राहायला नको. तेव्हाच तुम्हाला ते आतपर्यंत इफेक्ट दिसेल किंवा स्किनच्या आतपर्यंत पोचू शकेल. मग तुम्हाला हे व्यवस्थितरित्या धुवायचं. लक्षात ठेवा तुम्हाला हे घासून धुवायचं नाही. जर तुम्ही घासलं तर त्याच्यामध्ये हळद आहे, ठीक आहे, ते रफ होईल आणि तुम्हाला रॅशेस होण्याची शक्यता असते, म्हणून हळूवारपणे ते धुवायचं आहे, ठीक आहे. धुतल्यानंतर टॅप टॅप करून व्यवस्थितपणे पुसून घ्यायचं. बघू शकता जसं की मी पुसलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्हाला हे साबणाने किंवा फेसवॉशनी धुवायचं नाही, ठीक आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. तर तुम्हाला सिम्पली हे आपल्या पाण्याने धुवायचं आहे, थंड पाण्याने. धुतल्यानंतर बघू शकता चेहरा पूर्ण क्लीन झालेला, पाणी नाही आहे, ठीक आहे, ड्राय झालेला आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जे कोणतं मॉइश्चरायझर असेल अवेलेबल ते तुम्ही लावायचं. तर इथे मी कोकोनटचं मॉइश्चरायझर घेतलेलं
आहे, ठीक आहे. तर याच्याने काय होईल, तुमचा चेहरा हायड्रेट राहील आणि सॉफ्ट राहील. तर तुम्हाला साबणाने किंवा फेसवॉशने धुवायचं नाही. त्याच्यानंतर चेहरा ड्राय झाल्यानंतर हे मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. याच्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावल्यानंतर तुम्हाला कोणतीही क्रीम किंवा पावडर लावायचा नाही, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे लावायचं आहे. तर बघू शकता याच्याने काय होईल की तुमच्या चेहऱ्याला थोडा वेळ सॉफ्टनेसपणा येईल. जे तुम्ही पॅक लावलेला होता ते तुम्हाला कसं थोडं एकदम कडक वाटत होतं, परंतु तुम्हाला हे लावल्यानंतर तुम्हाला थोडं सॉफ्ट वाटेल. तर बघू शकता काही वेळानंतर मी ना क्रीम लावली ना पावडर, फक्त काजळ लावलेला आहे आणि बिंदी लावलेली आहे. तर हा चेहऱ्यावर तुम्हाला जो ग्लो दिसत आहे हा त्याचाच आहे. मी फक्त याच्या आधी लावलेला होता, पण मी तेव्हा तुमच्यासोबत शेअर केलेलं नाही. तर ही दुसरी वेळ आहे माझी, बघू शकता. तर तुम्हाला अशाच प्रकारे हे यूज करायचं आहे, ठीक आहे. तर लावल्यानंतर हे धुतल्यानंतर किंवा मॉइश्चरायझर लावल्यानंतर 1 दिवस तुम्ही सोप किंवा फेसवॉश यूज करू नका. नक्की यूज करून बघा, हे एकदम बेस्ट आहे, ठीक आहे. तर हॅलो फ्रेंड, जसं की तुम्ही बघितलेलं आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2दा लावू शकता. बघू शकता माझ्या चेहऱ्यावर किती सॉफ्टनेस आलेलं आहे. आणि 5-6 दिवसाआधी तुम्हाला पण माहिती आहे माझ्या चेहऱ्यावर किती पिंपल्स होते, तर आता कमी झालेले आहे. तर हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 2दा लावा. पण ज्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे आहे त्यांनी त्याच्यामध्ये हळद टाकू नाही, ठीक आहे. म्हणजेच जर तुम्हाला लावायचे असेल तर पिंपल्सवाल्यांनी, तर पिंपल्ससाठी पिंपल्स कसे कमी करायचे आहे त्यासाठी मी सुद्धा उपाय सांगेलच. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघणार, ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही, तर मी आज पावडर वगैरे काहीही लावलेलं नाही बघा. क्रीम पण नाही, फक्त काजळ लावला आणि बिंदी लावलेली आहे, थोडी लिपस्टिक. तर याच्यासाठी नाही लावलेलं आहे कारण मी लावलेलं आहे मॉइश्चरायझर. बघू शकता तुम्ही, मॉइश्चरायझर लावलेलं आहे, बॉडी लोशन. तर त्या कारणाने थोडं ते हायड्रेट व्हायला पाहिजे, सॉफ्टनेस. तर त्यासाठी मी काहीही चेहऱ्याला लावलेलं नाही. तर तुम्हाला फेस पॅक धुतल्यानंतर तुम्हाला काहीही लावायचं नाही आहे, ठीक आहे, काही वेळ. तर काही वेळानंतर, तर त्याच्यानंतर तुम्हाला तो इफेक्ट दिसेल. तर जर तुम्हाला चेहऱ्यावर ग्लो वगैरे आणायचे असेल किंवा इथे ब्लॅकनेस वगैरे असतात तर ते कमी करायचे असेल तर तुम्हाला हा फेस पॅक आठवड्यातून 2दा लावायचा, म्हणजे लावावाच लागेल, ठीक आहे. तर कसं असते, कधी कधी आपण स्त्रिया स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आणि आपल्या चेहऱ्याची केअरसुद्धा करत नाही, ठीक आहे. तर वेळात वेळ काढून तुम्हाला हा फेस पॅक लावायचा आहे जर चेहऱ्याची केअर करायची असेल तर, ठीक आहे. माझा पण चेहरा आधी एवढा डल होता की मी सांगू शकत नाही. आता बहुतेकशा लोकांना माहिती आहे की चेहऱ्यावर माझ्या ब्लॅकनेस वगैरे होती, ते खूप काळे डाग वगैरे आलेले होते. तर आता मी यूज करते हा फेस पॅक, जो की तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, ठीक आहे. तर तुम्हीसुद्धा करून बघा जसा मी यूज करून बघितलेला आहे, ठीक आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला की याचा इफेक्ट तुम्हाला कसा दिसलेला आहे, म्हणजे कसा दिसत आहे, ठीक आहे. एकदा यूज केल्याने याचा इफेक्ट तुम्हाला दिसणार नाही, 2दा केल्याने पण दिसणार नाही, थोडाफार दिसेल. परंतु कमीत कमी तुम्ही 1 ते 1.5 महिना किंवा 2 महिने हा फेस पॅक यूज करून बघा. त्याच्यानंतर मला इफेक्ट सांगा की तुम्हाला कशा प्रकारे दिसलेला आहे, ठीक आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जे मी तुम्हाला सजेस्ट केलेलं आहे, जी टिप्स सांगितलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही जर यूज केलेलं असेल तर तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे इफेक्ट वगैरे दिसलेला आहे का, तर याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. तुम्हाला माहीतच आहे एक व्हिडिओ बनवायला किती मेहनत लागत असते. तर अशीच मेहनत करेन मी. तर जर तुमचा सपोर्ट असेल तर लवकरात लवकर समोर जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा मित्रांनो. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा आपण नवीन टिप्स घेऊन येणार आहोत. तर नेक्स्ट ब्लॉगसुद्धा तुम्ही नक्की बघा, ठीक आहे. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.